परार सर, नक्कीच आपला इथं मात्र निर्णय कळवला जाईल. आपल्या 24 लाईव्ह इंटरनेटच्या माध्यमातून हे आपण पाहतोय सामने नक्कीच जे कव्हर केले जात आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला हा निर्णय नक्कीच येईल. अंपायर मिळेल या चेंडूवरती. खऱ्या अर्थानं साहिलनं चांगला स्ट्रोक खेचला होता, परंतु त्या स्ट्रोकला नक्कीच इथं मात्र चांगले क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळालं या पिरकोन संघाच्या माध्यमातून. गोलंदाज आपण पाहतोय नक्कीच इथं दुर्वेश गावंड आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून असतोय. हा पुढचा चेंडू फेकण्यासाठी नक्कीच सज्ज असेल दुर्वेश गावंड, तर सामोरे असेल अभिजित. अभिजित नावाचं हे वादळ नक्कीच या मैदानावरती आपल्याला पाहावयास मिळेल, परंतु ते वादळ अशासाठी असावं की नक्कीच आपण सांगतोय की नक्कीच धावसंख्येचा ओघ वाढवावं, परंतु अभिजित मात्र इथं फायर होताना दिसतोय. आपण पाहतोय पहिलाच आपलं स्वतःचं खातं खोललं जातंय. ब्रँडेड षटकार आलाय अभिजित नावाचा हा षटकार आपल्याला पाहावयास मिळेल मैदानावरती. और तू डीजे शिवनेरी आपल्या राजांचं गीत वाजवलं गेलंय पहा या मैदानावरती. खऱ्या अर्थानं उद्याच्या या आपण पाहतोय की 19 फेब्रुवारी राजाची जयंती येतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ती जयंती मात्र संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण राज्यभरात साजरी केली जातोय. हा पुढचा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा अभिजितनं हा हवाई सफरसाठी पाठवलाय चेंडू, परंतु पाहायचंय चेंडू वन बॉल जाईल चौकार. खऱ्या अर्थानं हा आलाय नशिबाचा चौकार. अभिजित इथं मात्र आपण पाहिलं होतं 2 क्षेत्ररक्षक तिथं धावत होते, परंतु नाही, नशिबाला ते मान्य नव्हतं आणि हा आलाय ब्रँडेड अभिजित चौकार. आणि या चौकाराच्या साहाय्यानं मात्र धावसंख्येला आकार येईल. धावसंख्या धावफलकावरती असेल 11 धावा. 11 धावा पाहावयास मिळतील आपण पाहतोय या मैदानावरती, कारण हार मांडण्यासाठी कोणी या मैदानावरती आलेला नाहीये. ना आलेला हे पिरकोन संघ, नाही आलेला हा गोवटणे संघ आपण पाहू शकताय. हा पुढचा चेंडू पाहायचा आहे. लेग एसटी भरकटलेला चेंडू दिसतोय. नक्कीच पराग गावंड सर आमच्याकडे वळलेत आणि हा आव्हान तर घोषित केलाय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये एक चौफेर भूमिका म्हणून जे बजावताना दिसतील आपल्याला, मग तो पिचचा रिपोर्ट असेल, पिच मेंटेनन्स असेल, नक्कीच या ग्राउंडची आपण पाहतोय की डागडुगी असेल जी ज्यांच्या माध्यमातून केली गेली आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं एक चांगलं जी विकेट आहे ती आपल्याला निर्माण करून दिली गेली, असे पराग गावंड सर इथं अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हा पुढचा चेंडू इथं पाहतोय आपण नक्कीच. हा चेंडू सुद्धा इथं चांगल्या रीतीने खेळून काढलाय, परंतु पाहायचं क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एकच धाव देऊन जाईल. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतोय अभिजितला या एका धावेने संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती असेल 13 धावा. 13 धावा धावफलकावरती असतील. आपण पाहतोय ज्याच्यामध्ये एक षटकार आणि एक चौकार जो वैयक्तिक अभिजितनं लावला होता. नक्कीच स्वतः वैयक्तिक इथं 11 धावसंख्येवर खेळताना दिसेल. तदनंतर साहिल गावंड पाहायचं आहे कशा प्रकारे या सामन्याचा इथं आनंद देतोय की नाही प्रेक्षकांना. सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय साहिल गावंड मात्र इथं हा चेंडू मिस होताना दिसतोय. निर्धाव चेंडूची सांगता केली जाईल. जेवढे निर्धाव चेंडू येतील ना तेवढे समोरच्या संघावरती दडपण निर्माण होईल, परंतु ते साहिलला ते मात्र जाणून घ्यावं लागेल कशा प्रकारे हे निर्धाव चेंडू आपल्या बॅटनं मात्र ते साध्य करतील. परंतु चांगली गोलंदाजी कमबॅक करताना दिसत आहेत नक्कीच दुर्वेश गावंड. दुर्वेश गावंड एक चांगली गोलंदाजी करण्याचा मानस असेल या स्पर्धेमध्ये. आपण पाहतोय मानाची स्पर्धा आणि ह्या मानाच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं गेलंय साहिलनं मात्र हा खणखणीत आलेला हा चौकार नक्कीच पाहू शकताय.
ऐकायला मिळतोय पहा, संगीत ऐकण्यासारखं आपल्याला लावलं जातंय. ईश्वर डेकोरेटर्स खारीगाव ठाणे यांच्या माध्यमातून डीजे मास्टर असतील आमचे मनोज दादा पाटील. सामना स्पीडअप करा, कारण आपल्याला 20 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकायचे आहेत, अन्यथा दंडित केलं जाईल. तदनंतर आपण पाहतोय आता मात्र थोडा साहिल इथं फायर झाला होता. पहिल्या षटकामध्ये आल्यात 17 धावा, बिनबाद 17. चांगली सुरुवात आपण पाहतोय. श्री गणेश चांगला झाला ना तर नक्कीच ते सामने सुद्धा इथं निर्विघ्नपणे पार पडलेत. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आजचा हा शेवटचा दिवस केला होता अट्टाहास याचसाठी शेवटचा दिवस गोड व्हावा नक्कीच. तर दुसरा गोलंदाज वापरला जाईल सुयोग पाटील. सुयोग पाटील नक्कीच एक नाव आहे, ब्रँड आहे, परंतु ते ब्रँड चमकवायचं असेल ना मैदानावरती तर या मैदानावरती तुम्हाला तुमची कसब दाखवावी लागेल. मग सुयोग पाटील आपण पाहू शकताय गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक घेतून. हा साहिलसाठी टाकलेला चेंडू नाही, अभिजित इथं खेळत होता पाहायचंय. अभिजित मात्र थोडासा मिस झालाय, परंतु एकच धाव देऊन जाईल हा चेंडू. एका धावेने मात्र संघाची धावसंख्या 18 धावा. एक षटक एक चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 18 अशी सुरुवात इथं मूर 11 गोवटणे संघाची. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं मयूरदादा पाटील यांच्या माध्यमातून खेळवला जाणारा हा संघ आपण पाहू शकताय. नक्कीच ज्या संघाला नेहमीच पॅक केलं जातोय मयूरदादा पाटील. मग आयोजक असतील, आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळी सुद्धा त्यांची पाहाव्यास मिळेल. पाहूया त्यानंतर जाऊया मैदानावरती. आपण पाहतोय आत्ता मात्र सुयोग पाटील मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. साहिल साठी टाकलेला हा चेंडू, अशा प्रकारचे चेंडू जर साहिलला मिळाले ना, चेंडू नक्कीच हवाई चप्परसाठी बिग 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 षटका. बाज आहे या ईश्वर डेकोरेटर्स मध्ये, म्हणून तर काय ओळखलं जातोय ठाण्यामध्ये. या डेकोरेशनला आपण नेहमीच पाहू शकताय. ठाणे विभागामध्ये एक मातब्बर डेकोरेशन म्हणून ज्याला ओळखलं जातोय ईश्वर डेकोरेटर्स खारीगाव ठाणे. प्रोप्रायटर असतील मनोजदादा असतील, हरेश दादा असतील, अनेक त्यांचे आपले सहकारी असतील सर्व. नक्कीच त्याच्यामध्ये आपण पाहू शकताय हरेश पाटील, प्रथमेश पाटील, मनोज पाटील, दुर्गेश पाटील आणि त्यांच्या समवेत आलेले अनिकेत पाटील हे बंधुराज आहेत मित्रांनो. ही बंधूंची फळी या ठाणे विभागामध्ये नक्कीच आपल्याला पाहावयास मिळेल. आज ही गोवटणी नगरीमध्ये पाहायला मिळतोय. हा पुढचा चेंडू सुयोग याचा सामोरे असलेल्या साहिलसाठी चांगला सन्मान इथं आपण पाहतोय. या एक धाव तर सहजरित्या पळून काढली गेली. एका धाब्याने साहिल स्वतःचं समाधान मानेल. एका धाब्याने संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 25 धावा. धावसंख्या आलेली दिसतोय, परंतु आपण पाहतोय की ओघ मात्र धावसंख्येचा वाढवताना दिसतोय साहिल. आपण पाहिलं जर आता या षटकामधले दुसऱ्या षटकामधले फक्त 3 चेंडू खर्च झालेत आणि धावसंख्या 25 धावफलकावरती असेल. अजूनही 3 चेंडूंचा खेळ करावा लागेल. अभिजित सारखा एक मातबर खेळाडू आहे ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलाय एक षटकार आणि आणखीन एक धावसंख्या इथं नोंदली जाईल. अभिजितच्या नावावरती ही धाव नोंदली जाईल, परंतु संघाच्या खात्यामध्ये नक्कीच 26वी धाव म्हणून जिला ओळखलं जाईल. आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती आमचे संकेत मात्रे या गोवटणे गावावरून बिलॉंग करतात. अर्थात हे स्कोरिंगचं काम नक्कीच आवड आहे मित्रांनो, परंतु सवड नाहीये. कारण ज्यांची लेखणी जर आपण पाहिलीत ना तर अचूक अशी लेखणी आपल्याला पाहायला मिळेल. काय ते अक्षर आहे पहा, एकदम टिचून. पंच नक्कीच नक्कीच हवेची जरा स्पीड जास्त आहे. खेळाडूंसाठी ती पोषक आहे, परंतु नक्कीच खेळाडूंसाठी ती थोडी कठीण होऊन ठेपली. इथं गोलंदाज मात्र थोडासा मागडा ठरताना दिसतोय. आपण पाहतोय आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 9 धावा खर्च केल्यात. एक त्याच्यामध्ये उत्तुंग असं षटकार. हे हवेचे झोत आहे. हवेचा झोत जर आपल्या समोर आला ना तर नक्कीच आपल्याला उभं राहावं लागेल मैदानावरती, कारण धुलीचं साम्राज्य आपण पाहतोय. तदनंतर पुन्हा एकदा सुयोग पाटील इथं मात्र आपण पाहू शकताय गोलंदाजी मार्कवर 55 पार करून टाकलेला हा चेंडू साहिल साठी हा चेंडू होता. नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळेल. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता. जेवढे निर्धाव चेंडू येतील ना या स्पर्धेमध्ये तेवढा मात्र समोरच्या संघावरती आपण पाहू शकताय दडपण जर दडपण असेल तर नक्कीच हवेचा जोर थोडा जास्त आहे. थोडाशी हवा कमी जर झाली ना तर या स्पर्धेला मजा येईल. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकताय.
तदनंतर सुयोग पाटील पुन्हा एकदा सज्ज असेल. साहिल गावंडसाठी हा टाकलेला चेंडू आपण पाहू शकताय. फुल दिलेला चेंडू होता परंतु पाहायचा झेल आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक कुठली चूक नसताना इथं झेल टिपला जातोय. आपण पाहतोय पहिला मात्र इथं गडी बारद होतोय. आपण पाहतोय या मूर 11 गोवटणे संघाचा. साहिल येतोय मैदानाच्या बाहेर. माध्यमातून मी त्यांना करतोय मानाचा मुजरा आणि जातोय मैदानावरती घेऊन. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की ही स्पर्धा मानाची स्पर्धा म्हणून जिला ओळखलं जातोय खऱ्या अर्थानं. चला स्पीडअप करा थोडा खेळायला. नक्कीच आपण सांगू शकतोय की कारण सामना एक आज एक्स्ट्रा स्वरूपात आपल्याला खेळवावा लागेल. फायनलचा सामना असेल. जवळपास 2 सामने हे एक्स्ट्रा स्वरूपात खेळावं लागेल. दुसरं षटक मला तर वाटतं ज्याच्या हाती दिलंय खऱ्या अर्थानं दुर्वेश गावंड. पाहतोय आपण तिसरं षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक दुसरं असेल, सांघिक तिसरं षटक असेल. 5 षटकाच्या या सामन्यामध्ये आपण पाहू शकताय मूर 11 गोवटणे विपक्ष बापूजीदेव पिरकोण यांच्यातील ही लढत. धाव संख्या मात्र इथं स्थिरावलेली दिसते. साहिल घुटना टेक तमाशा देख. अभिजित गावंड घुटना टेक तमाशा देख. हा आलाय ब्रँडेड षटकार. पहा शिवाजी महाराजांची आज सर्व गीतं आपल्याला ऐकायला मिळतील कारण उद्याच्या दिवसाला मात्र माझ्या राजाची शिवजयंती साजरी केली जाईल. या गोवटणे गावामध्ये नक्कीच ती साजरी केली जाते आणि अनेक ठिकाणी आपण पाहिलं गेले तर महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण जगभरात माझ्या राजाची ही जयंती साजरी केली जाईल कारण उद्याचा दिवस खास आहे. म्हणून तर म्हटलं गेलंय ना की 19 फेब्रुवारी ही माझ्या राजांची जयंती आहे. आपण पाहतोय पुन्हा एकदा आत्ता मात्र नवीन गोलंदाजाला दुर्वेश गावंडला मात्र मैदानाच्या बाहेर धाडून दिलं होतं. पाहायचं परंतु कमबॅक करेल का आणि सामोरा असलेला फलंदाज एक मातबर म्हणून ज्याला ओळखलं जातंय गोवटणे गावाच्या या क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिलं गेलंय. अभिजित गावंड एक नावाचं ब्रँड आहे. हे ब्रँड चमकवताना दिसतोय. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा हवाई हल्ला चढवला गेलाय. हा गेलाय चेंडू हवाई सफरसाठी. 6 हा मात्र षटकाराचं केलंय स्वागत आमच्या डीजे मास्तरनी. नक्कीच आपण पाहिलंय छत्रपती शिवाजी महाराजांची ही गीतं सुमधुर संगीत आपल्याला पाहावयास मिळतील. डीजे मास्टर असतील आमचे मनोजदादा पाटील. मग ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलंय हा शामियाना कसा उभारला गेलाय यासाठी घेतलेली मेहनत नक्कीच या ग्राउंडचं वाढवलेलं शोभीकरण ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. मग अभिजित मात्र इथं ऑन फायर होताना दिसतोय. पाहतोय आपण बॅक टू बॅक दोन षटकार. स्पीडअप करा खूप वेळेला महत्त्व द्या. स्पीड घ्या. वेल कुणासाठी थांबत नसतोय सर सांगू शकतोय आपण या मैदानावरती परंतु त्या वेळेला नक्कीच आपण सार्थ करा. हा तिसरा षटकार येता येता नक्कीच आपण पाहू शकताय अभिजित इथं मात्र मिस होताना दिसतोय. चेंडू जाईल निर्धाव. आपण पाहतोय चांगली गोलंदाजीचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय ज्ञानेश्वर गावंड याच्या माध्यमातून. ज्ञानेश्वर गावंड आपण पाहिलंय नक्कीच चांगले गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 षटकार आले होते. असं वाटलं होतं की तिसरा येतोय की काय परंतु नाही. अभिजित सारख्या एक मातबर खेळाडूला मात्र या मैदानावरती थांबून धरलंय. आपण पाहतोय ज्ञानेश्वर गावंड पुन्हा एकदा पंचांना पार करत. या स्पर्धेचे पंच जर आपण पाहिलेत ना तर सध्याच्या स्थितीला नक्कीच पराग गावंड सर असतील तदनंतर माटे अंपायर असतील आपले. अभिजित मात्र या एका धावेने पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 39 धावा आल्यात. आपण पाहतोय तिसरं षटक चालू असताना 39 धावा.
एक बाद 39 धावा. सध्याच्या स्थितीला कुठलंही समीकरण बिघडलेलं दिसत नाहीये, परंतु ते समीकरण सोडवायचं असेल ना तर धावसंख्या मात्र येणं गरजेचं असेल. मग ती धावसंख्या जर रोखायची असेल ना तर पिरकोन संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्ञानेश्वर गावंडला खास करून ती गोलंदाजी करावी लागेल, कारण दुर्वेश गावंड आपण पाहू शकताय दुर्वेश गावंडला ते करावं लागेल. परंतु रोहित सारखा एक मातब्बर खेळाडू आपण पाहतोय. एक धाव तर सहजरित्या पळून काढली गेली. चेंडू उचलेपर्यंत एकाच धावेवरती समाधान मानतोय रोहित. आपण पाहतोय 40 धावा धावफलकावरती झाल्यात. तिसऱ्या षटकातील आपण अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी असेल. मग 40 धावा आल्यात. पाहायचा या चेंडूवरती कशा प्रकारे विवरण होतोय आपण पाहतोय. तर गोलंदाज आपण पाहिलाय तर दुर्वेश गावंड, ज्यांना आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेलेत, 14 धावा खर्च केल्यात. हा उंचावरून आलेला फटका पाहायचा इथं मात्र झेल होऊ शकत नाही, परंतु धावा किती येतात त्या पाहायच्या आहेत या चेंडूवरती. नक्कीच 2 तर घेतल्या गेल्यात. आपण पाहतोय चेंडू येईपर्यंत 2 वरती इथं मात्र अभिजित समाधान मानतोय आणि या 2 धावेने संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या इथं 42 धावा. नक्कीच सरांना विनंती असेल की आपण स्वागत करून घ्यायचं आहे आमच्या मान्यवरांचं. निलेशजी गावंड साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. धनेश जी गावंड साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय रुपेश पाटील यांच्या वतीनं. खऱ्या अर्थानं धनेश हे नाव म्हटलं की खऱ्या अर्थानं मनाची श्रीमंती आणि त्याचबरोबर या अशा समाजाची श्रीमंती पाहायला मिळतो. अशा आदरणीय धनेशजी गावंड साहेबांचा केला जातोय आदरातिथ्य या व्यासपीठावरती रुपेशजी पाटील यांच्या वतीनं दिला जातोय सन्मान चिन्ह, मायेची उबदार शाळ आणि प्रेमाचं प्रतीक या ठिकाणी पुष्पगुच्छ, ज्यामध्ये गुलाबाची फुलं असतात, रोज देई. त्याचबरोबर ओमकार भाईंचा सन्मान देखील करावा ही विनंती केली जातोय. सक्षम आणि सक्रिय व्यक्तिमत्व आदरणीय ओमकार भाईंचा सन्मान रुपेश पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. एलकोट एलकोट जय मल्हार, कारण त्याच पिवळ्या भंडाराचा कलर आणि पिवळा परिधान केलेला टी शर्ट्स आज या व्यासपीठावरती पाहायला मिळतोय. सुरुवात केली होती खंडेरायांच्या नावानं आणि त्याचबरोबर आजची ही सुरुवात देखील पाहायला मिळतो. अतिथींचा सन्मान तोच आमचा आयोजकांचा बहुमान अशाच पद्धतीने केला जातोय आदरातिथ्य. नक्कीच आदरणीय लवेशजी गावंड साहेबांचा देखील सन्मान करावा. नवेशजी गावंड सरांचा सन्मान करावा. अतिथींचा सन्मान म्हणजेच आपल्या कार्यक्रमाप्रसंगी आदरणीय व्यक्तिमत्वांचं आगमन देखील पाहायला मिळतोय. आदरणीयांचा सन्मान आणि त्याचबरोबर आगमन स्थानापन्न व्हावं ही विनंती केली जातोय. तत्पूर्वी सर आलेल्या मान्यवरांचं षटकारानं रोहितनं मात्र इथं स्वागत केलंय. नक्कीच या षटकाराच्या साह्यानं आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 48 धावा. 48 धावा धावफलकावरती आपल्याला पाहाव्यास मिळतील. नवेशजी गावंड सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. अतिशय सुंदर व्यक्तिमत्व रुपेश पाटील यांच्या शुभ हस्ते 24 लाईव्हच्या माध्यमातून इव्हेंट सजला जातोय. अतिथींचा केला जातोय मान सन्मान. या वेळेला स्वागताचा सोहळा आम्ही हा वाहिला, स्वागताचा सोहळा आम्ही हा वाहिला, आजचा दिवस आलेल्या माझ्या अतिथींसाठीच राहिला, अतिथींसाठीच राहिला. अशाच पद्धतीने केला जातोय सन्मान, अतिथींचा सन्मान या मंचावरती. शनिकुमार सर, हा पुढचा चेंडू आपण पाहू शकताय. नक्कीच अपयष्टी भरकटलेला चेंडू आपल्याला पाहावयास मिळालाय. आव्हांतर धावसंख्येनं भरणा केला जाईल. या धावसंख्येमध्ये आपण धावसंख्या पाहू शकताय 49 धावफलकावरती लागल्या गेल्यात. परंतु पाहायचं आहे उच्चांक गाठावा लागेल, कारण हे मैदान मात्र आपण जर पाहिलं तर मूर 11चं घरेलू मैदान आहे. या मैदानाचा अंदाज या नक्कीच टीमला असेल, परंतु तेवढ्याच ताकदीने गोलंदाजी केली जातोय बापूजी देव पिरकोन संघाच्या माध्यमातून. आपण पाहतोय नक्कीच हा चित्तथरारक सामना. नक्कीच सुंदर चेंडू पुन्हा एकदा पाहावयास मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता केली जाईल. रोहित मात्र थोडासा इथं शांत होताना दिसतोय. आपण पाहतोय की शांत बसायला आपण काही संत नाही आहोत. निलेश गावंड यांच्या वतीने तब्बल 3000 रुपयाची, धनेशजी गावंड यांच्या वतीने तब्बल 3000 रुपयाची धनराशी आपल्या कार्यक्रमाला आली आहे. जोरदार टाळ्या असतील धनेशजी गावंड साहेबांसाठी. त्यानंतर ओमकारजी मात्रे यांच्या वतीनं देखील तब्बल 2000 रुपयाची देणगी आली आहे. खूप खूप धन्यवाद देणगीकांचे आणि या आर्थिक मूल्य आपण दिलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. कंटिन्यू शनिकुमारजी. आपण पाहतोय दुसरे धावेचा मोह इथं मात्र उचलला जातोय रोहित आणि अभिजितच्या माध्यमातून. या आल्यात 2 धावा. या 2 धाब्याने संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 51 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. परंतु अद्याप ही धावसंख्येचा ओघ यावा लागेल. आपण गोलंदाजी जर पाहिली ना या पिरकोन संघाची, तर टिचून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. या षटकातील उर्वरित आपण पाहतोय की अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल.
वाईड एक आला होता, नक्कीच आपण पाहू शकताय. रोहित मात्र चांगला फटका खेळताना दिसलाय. नक्कीच क्षेत्ररक्षण केलं जाईल तेवढ्या ताकदीनं आपण पाहतोय. चांगली रनिंग विटिंग पाहायला मिळते रोहित आणि अभिजित यांच्या माध्यमातून. या आल्यात 2 धावा. या 2 धावेनं संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 53. आपण पाहू शकता या षटकातील उर्वरित मला तर वाटतं शेवटचा चेंडू असावा. शेवटचा चेंडू कशा प्रकारे, 2 चेंडू आहेत. नक्कीच बघा, जर विवरण मध्ये काही लिहिण्यामध्ये चूक असली तर सांगा. पहिला षटकार, दुसरा निर्धाव चेंडू झाला होता, तिसरा वाईड आला होता, तदनंतर निर्धाव, तदनंतर 2 आणि आता परत 2. एक चेंडू बाकी आहे शेवटचा. ठीक आहे, ठीक आहे. 2 चेंडू बाकी आहेत. नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहू शकलोय. 2 चेंडू बाकी आहेत. हल्लीच्या युगामध्ये जर आपण पाहिलं ना तर नक्कीच युट्यूबचा आपल्याला भरपूर फायदा होतोय. कधी कधी एखाद्या गाड्याला त्याचा फायदा होतोय, तर कधी कधी आपण पाहू शकताय नक्कीच. चला सामना सुरू करा, स्पीडअप करा थोडा. नक्कीच निर्णय आपल्यापर्यंत अचूक पोहोचवला जाईल, कारण आपल्याकडं एक तिसरा पंच जर सोडले तर चौथं जर ज्याला म्हणलं जाईल तर नक्कीच हे आपले यूट्यूब चॅनलवाले असतील. मग 24 लाईव्ह यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच चांगला निर्णय देण्यात आलाय. खऱ्या अर्थानं पाहूया हा पुढचा चेंडू. रोहित इथं मात्र चांगला फटका खेचतोय, परंतु क्षेत्ररक्षण तेवढ्या ताकदीनं केलं जाईल. नितेश मला तर वाटतं तिथं आहे. नक्कीच चांगला चेंडू इथं मात्र अडवलाय. एकाच धावेवरती थांबवलाय रोहितला. इथं मात्र आपण पाहू शकताय या एका धावेनं संघ पुढे सरसावतोय 54च्या घरात. 54 धावा धावफलकावरती आपण पाहिल्यात. नक्कीच एक सफलता मात्र नक्कीच मिळवण्यात यश आलंय, परंतु दुसरी सफलता कापतील का असं आपल्याला या मैदानावरती पाहावयास मिळेल. त्यानंतर पुढचा चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा रोशन गावंड सज्ज असेल. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. हा चेंडू मात्र नक्कीच हवाई सफरसाठी घेऊन जाईल. अभिजित एक ब्रँडेड षटकार येतोय. नक्कीच अभिजित नावाचं ब्रँड मात्र या मैदानावरती चमकताना दिसतोय. अशाच प्रकारची खेळी करणे गरजेचं असेल. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या षटकाराच्या साईडनं मात्र धाव संख्येला आकार येताना दिसतोय. 60 धावा धावफलकावरती नोंदल्या गेल्यात. तत्पूर्वी सांगू शकतोय की आपल्याला जी द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी दिसतोय ना ती नक्कीच वैदई आमिष म्हात्रे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे, आणि ती वैदई इथं मात्र या सामन्यांचा आस्वाद घेण्यासाठी नक्कीच मंचावरती उपलब्ध आहे. आपण पाहतोय तिच्या समेत तिच्या बहिणी सगळ्या आणि तिचा भाऊ सुद्धा या मंचावरती येताना दिसतोय. वैदई म्हात्रे यांचं स्वागत करूया. नक्कीच आपण पाहू शकताय. याच्या पुढचा सामना जोहे आणि पानदिवे दोन्ही संघांना पहिला पुकार या आपण नाणेफेकीसाठी. ही इनिंग संपण्याच्या आधी आपण इथं नाणेफेक करून घेणे गरजेचं असेल. विनंती आहे जोहे आणि पानदिवे दोन्ही संघांना. नितेश पाटील, या नितेश पाटीलला आम्ही जवळून ओळखतोय. खऱ्या अर्थानं आमच्या वर्गामधला हा विद्यार्थी, आम्ही एकाच बेंचावरती खऱ्या अर्थानं शिक्षण घेतलंय पिरकोन हायस्कूलमध्ये. नक्कीच हा नितेश इथं मात्र या मैदानावरती दिसेल. आम्ही समालोचकाच्या कक्षामध्ये असू. त्यानंतर हा पुढचा चेंडू इथं मात्र उंचावरून मारलेला. उंची जास्त, लांबी कमी, परंतु झेल होऊ शकत नाही पाहायचं. इथं मात्र एकच धावेवर समाधान मानतोय. रोहित कुठंतरी मात्र अभिजितला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतोय, कारण फटका येताना दिसत नाहीये रोहितच्या बॅट मधून. आपण पाहिलाय एकेरीनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या 61 धावा. 61 धावा मैदानावरती आल्यात. आपण पाहू शकताय नक्कीच धावसंख्या येतोय, परंतु ती घेण्याची गरज असतोय. आपण पाहतोय गोलंदाज नितेश मात्र एक चांगला गोलंदाज आपल्याला पाहाव्यास मिळेल. नक्कीच ऑफ एसटी भरकटलेला चेंडू आमच्याकडे
पर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातोय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे क्वालिफाईड पंच म्हणून ज्यांना ओळखलं जाईल, माटे अंपायर असतील आणि तदनंतर पराग गावंड सर असतील, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये नक्कीच चांगली कामगिरी बजावली जातोय. नितेश मात्र थोडासा इथं मात्र नक्कीच दिशाहीन चेंडू टाकताना दिसलाय. नितेश जाऊया मैदानावरती. खऱ्या अर्थानं अभिजित गावंड हे ब्रँड आहे, परंतु ते ब्रँड कशा प्रकारे आपण पाहू शकताय, नक्कीच इथं धोका होता परंतु नाही. आपण पाहिलंय एक धावसंख्या 22च्या स्वरूपात नक्कीच मिळेल. 22ची धाव आली, परंतु रोहितला मात्र आता स्ट्राईक असेल. पाहायचंय कशा प्रकारे साध्य करतोय हे. मला तर वाटतं शेवटचं षटक जे हाताळलं जातंय नितेश पाटील याच्या माध्यमातून. 2 चेंडू खर्च केले गेलेत आतापर्यंत नितेशनं, आपण पाहू शकताय, परंतु अद्याप 4 चेंडूंचा वाजवी खेळ अशासाठी म्हणतोय आम्ही की नक्कीच या मैदानावरती वादळ निर्माण करणे गरजेचं असेल. नितेश पाहायचाय ऑपेष्टी भरकटलेला पुन्हा एकदा चेंडू पाहावयास मिळतोय. मला तर वाटतंय नितेशची लाईन लेंथ थोडी बिघडलेली दिसतोय. आपण पाहू शकताय नक्कीच नितेश हा एक मातबर गोलंदाज आहे, ज्याच्या खऱ्या अर्थाने नेतृत्वाने हा संघ इथं आपण पाहू शकताय. या गोवटणे नगरीमध्ये आपण पाहतोय बापूजी देव पिरकोन संघ, परंतु तो कशा प्रकारे गोलंदाजी करतोय पहा इथं. मात्र आपण त्या गोलंदाजीचं वर्णन नक्कीच करू शकतोय. रोहित मात्र एक मातब्बर खेळाडू असताना पाहायचंय कशा प्रकारे या चेंडूचं विवरण. मोठा फटका खेळायचा होता, परंतु पाहायचंय इथं मात्र एकच धाव देऊन जाईल हा चेंडू. खऱ्या अर्थानं ओव्हरथ्रो झालाय, परंतु रोहितची इथं मात्र मानसिकता आपण जर पाहिली तर नक्कीच अभिजितला स्ट्राईक देण्याकडे आहे. 65 धावा धावफलकावरती लागल्यात, 65 धावा आल्यात, परंतु अद्यापही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 3 चेंडू कशा प्रकारे येतील, काय होईल, काय बिघडल ते सांगण्यासाठी आम्ही इथं सज्ज असू नक्कीच या मैदानावरती. ओम साई ग्रुप पुरस्कृत हा गोवा गोवटणे चषक 2024 मध्ये अभिजितला हा मिळालेला लॉलीपॉप चेंडूचा घेतलाय खरपूस समाचार. चेंडू गेलाय हवाई सफरसाठी. 6 षटकार. हे अभिमानाची आपण पाहतोय या उरणच्या नगरीची, आपण पाहतोय या गोवटणे गावाची ही स्पर्धा. मग काय आयोजन दर्जेदार केलं पहा या आयोजक मित्रांनी आपल्या. नक्कीच ओम साई ग्रुपनं मात्र खूप मेहनत या स्पर्धेसाठी घेतली गेली. गोवा गोवटणेनं सुद्धा ही चांगली मेहनत आपल्याला पाहावयास मिळतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू नितेशाचा, तशाच प्रकारचा घुटना टेक तमाशा देख. हा आलाय अभिजित ब्रँडेड षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहावयास मिळतोय. अभिजित नावाचं ब्रँड जे आहे ना ते चमकलंय. खऱ्या अर्थाने धाव संख्या धावफलकावरती 77 धावा. आणि तब्बल 52 धावांचा खेळ या अभिजितनं एकट्याने केलाय. हा आलाय ब्रँडेड षटकार. पराग गावंड सर नक्कीच ही इनिंग मात्र इथं संपेल, परंतु अभिजित गावंडचा खेळ मात्र आपण पाहावयास विसरू नका, कारण हा आहे ब्रँडेड षटकार. धावसंख्या धावफलकावर बॅट वरती करायची आहे. नक्कीच अभिजित गावंड आमचे हे लाईव्ह वाले आहेत ना, त्यांची तीक्ष्ण नजर असतोय प्रत्येकावरती, कारण आपल्याला फोकस करण्याचं काम जर कोण करत असेल ना तर हे आमचे लाईव्ह कंपनी असेल.